श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे बायकोचा वेळ. आज तरी थांबना सिद्धार्थ. अंजलीचा आवाज फार मोठा नव्हता, तो रागाचा नव्हता, तो हट्टाचा देखील नव्हता. तो आवाज होता खूप दिवस मनात साठवून ठेवलेल्या अपेक्षांचा. सिद्धार्थ हातात गाडीची चावी फिरवत उभा होता. आईचं थोडं काम आहे बाहेर, लगेच येतो. पण आज रविवार आहे. अंजलीचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच तो दार उघडून बाहेर पडला. दार बंद झालं. त्या दाराच्या आवाजाने अंजली दचकली नाही, पण तिच्या मनात काहीतरी तुटलं. ती जागेवरच उभी राहिली काही क्षण. मग हळूहळू खुर्चीवर बसली आणि पहिल्यांदाच तिला स्वतःचाच प्रश्न ऐकू आला. माझा नवरा माझ्या समोर आहे, पण तो माझ्यासोबत का नाही? 1 महिना आधी, लग्नाला आठवडा झाला होता. तो तुला वेळ देतो का? आईने हळूच विचारलं होतं. अंजली आरशासमोर उभी होती, हातात हिरव्या बांगड्या, डोक्यावर कुंकू. आई, तो खूप चांगला आहे, मला समजून घेईन. ती तेव्हा खूप आत्मविश्वासाने बोलली होती. सिद्धार्थ दिसायला साधा, बोलायला मृदू, मोठ्या कंपनीत नोकरी, घरात आई वडील, धाकटी बहीण, सुसंस्कृत घर आहे, सगळे म्हणत होते. आणि अंजलीच्या मनात फक्त एकच गोष्ट होती, आता आपलं एक नवं आयुष्य सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी सगळं छान वाटलं. नवीन घर, नवीन माणसं. सासूबाईंनी हात धरून स्वयंपाकघर दाखवलं. हे आपलंच घर आहे समज. त्या वाक्यावर अंजलीचं मन भरून आलं. पहिल्या काही दिवसात ती थकली, पण तक्रार केली नाही. लवकर उठणं, जेवण, आवराआवर. तिला वाटायचं सिद्धार्थ संध्याकाळी माझ्याशी बोलेल. पण संध्याकाळी सिद्धार्थ ऑफिसमधून यायचा, बॅग ठेवायचा. आई, आज ऑफिसमध्ये खूप काम होतं. बाबा, उद्या मीटिंग आहे. बहिणीला शिकवणं, वडिलांबरोबर चर्चा. अंजली स्वयंपाकघरात असायची किंवा टी व्ही समोर. कोणी तिला दूर लोटत नव्हतं, पण कोणी तिला जवळही घेत नव्हतं. ती स्वतःला समजवायची, नवीन लग्न आहे, वेळ लागतो. एका सकाळी चहा करताना अंजली म्हणाली, सिद्धार्थ, आज संध्याकाळी आपण थोडं फिरायला जाऊया का? तो क्षणभर थांबला. आज नाही जमणार. का? बहिणीला बाजारात जायचं आहे. तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या, अगं अंजली, नवरा तुझाच आहे, तुम्ही कधीही बाहेर जाऊ शकता. अंजली हसली, पण मनात एक प्रश्न उभा राहिला. कधी? रात्री झोपताना सिद्धार्थ मोबाईलमध्ये गुंतलेला. ऑफिसचे मेल्स, कॉल. अंजली त्याच्याकडे पाहत होती. तिला बोलायचं होतं. आज मला थोडं बोलायचं आहे, असं म्हणायचं होतं, पण शब्द बाहेर आले नाहीत, कारण तिला भीती वाटत होती. तो ऐकेल का? रविवार. अंजली पहाटेच उठली, घर आवरलं, छान साडी नेसली. आज बाहेर जाऊया ना? तिने पुन्हा विचारलं. सासूबाई लगेच म्हणाल्या, आज माझं डोकं फार दुखतंय. सिद्धार्थ, मला डॉक्टरकडे घेऊन चल. अंजली काहीच बोलली नाही. संध्याकाळी सासूबाई टी व्ही पाहत होत्या. डोकेदुखी नव्हती. अंजली स्वयंपाकघरात उभी होती, डोळ्यात पाणी, पण आवाज नाही. त्या रात्री ती आरशासमोर उभी राहिली. मी कुठे चुकतेय? तिने स्वतःलाच विचारलं. आईच्या घरी हसणारी अंजली इथे मात्र गप्प. समजूतदारपणा म्हणजे स्वतःला विसरणं असतं का? ती पलंगावर बसली होती. सिद्धार्थ झोपला होता. तिच्या मनात प्रश्न फिरत होते. लग्न म्हणजे फक्त घर सांभाळणं आहे का? की नवऱ्याच्या आयुष्यात थोडी जागा मिळवणंही हक्क आहे? ती अजून तक्रार करत नव्हती, ती अजून ओरडत नव्हती, पण आतून ती एकटी पडत होती. घरात सगळे झोपले होते, दिवे बंद. सिद्धार्थ तिच्या शेजारी होता, पण खूप दूर. अंजलीने डोळे मिटले आणि मनात पहिल्यांदा कबूल केलं, माझा नवरा माझा आहे, पण त्याचा वेळ माझा नाही. तिचं गप्प होणं कुणालाच ऐकू आलं नाही. अंजली आता रडत नव्हती, ती ओरडतही नव्हती.
ती फक्त हळूहळू गप्प होत चालली होती आणि घरातल्या कुणालाच ते धोक्याचं वाटत नव्हतं. कारण बायको गप्प असणं आपल्या समाजात सर्वात सोयीचं असतं. आता अंजली पहाटे उठायची, पण मनात उत्साह नसायचा. पूर्वी ती उठल्यावर खिडकी उघडायची. आज ती स्वयंपाकघरात शिरायची. चहा, नाश्ता, डबा सगळं वेळेवर. सिद्धार्थ निघताना म्हणायचा, ठेवलंस का सगळं? ती मान हलवायची. तो तिच्या डोळ्याकडे पाहायचा नाही आणि तिने पाहिलं, त्याने पाहिलं नाही याची तिला सवय होत चालली होती. सासूबाई सकाळी म्हणायच्या, आज हे कर, उद्या ते. अंजली करत होती. कोणी तिला जबरदस्ती करत नव्हतं, पण कोणी तिला विचारतही नव्हतं, तू कशी आहेस? ती घरात होती, पण तिचं असणं फक्त कामापुरतं होतं. आईचा फोन आला, कशी आहेस ग? ठीक आहे. आवाज असा का आहे? काही नाही. अंजलीने फोन पटकन ठेवला, कारण तिला माहीत होतं, जर ती एकदा बोलायला लागली तर थांबणार नाही. संध्याकाळी सिद्धार्थ यायचा. टीव्ही, मोबाईल, आईवडील. अंजली जेवण वाढायची. तो म्हणायचा, आज भाजी छान झालीये. ती हसून म्हणायची, हो. पण त्या होमध्ये आनंद नव्हता. तो फक्त सवय होती. रविवार पुन्हा आला. अंजलीने काहीच विचारलं नाही. सिद्धार्थ म्हणाला, आज काय करायचं? ती म्हणाली, तुम्ही ठरवा. सासूबाई लगेच म्हणाल्या, आज नातेवाईकांकडे जायचं आहे. अंजली शांत. आता तिला वाईट वाटत नव्हतं, कारण अपेक्षाच उरली नव्हती. ती आता आरशासमोर उभी राहत नव्हती, कारण तिला माहीत होतं, आरशात दिसणारी ती आता स्वतःला ओळखत नव्हती. हसणं कमी झालं होतं, बोलणं कमी झालं होतं. ती चांगली सून होती, पण हरवलेली बायको होती. एका रात्री ती म्हणाली, सिद्धार्थ, आपण कधी बाहेर गेलो होतो? तो क्षणभर विचारात पडला. आठवत नाही. ती काही बोलली नाही, पण त्या एका वाक्याने तिच्या मनातलं काहीतरी कोसळलं. सासूबाई म्हणायच्या, आमचं आयुष्य आम्ही मुलासाठी घालवलं. ते खरं होतं, पण त्यात एक अदृश्य अपेक्षा होती. मुलगा अजूनही फक्त आमचाच असावा. अंजली कधीच थेट अडथळा नव्हती, पण तिचं असणं हळूहळू दुर्लक्षित केलं जात होतं. सिद्धार्थ वाईट नव्हता, पण तो घाबरट होता. आईवडिलांना दुखवायचं नाही, घरात वाद नको, आणि त्याच शांततेच्या नावाखाली तो अंजलीला गमावत होता. त्याला अजूनही वाटत होतं, ती समजून घेईल. एक दिवस अंजली एकटी होती. ती स्वयंपाक करताना अचानक रडायला लागली. मोठ्याने नाही, हुंदक्याने नाही, फक्त डोळ्यातून पाणी वाहत होतं. ती स्वतःलाच म्हणाली, मी काय एवढंच मागते? आधी प्रश्न होता, तो मला वेळ देईन का? आता प्रश्न होता, मी इथे का आहे? त्या रात्री अंजली पलंगावर बसली होती. सिद्धार्थ झोपला होता. ती त्याच्याकडे पाहत होती आणि मनात पहिल्यांदा विचार आला, जर मी उद्या बोलणं थांबवलं तर कोणाला फरक पडेल? ती अजूनही उठून निघाली नव्हती. ती अजूनही बंडखोर नव्हती, पण तिच्या शांततेत वादळ तयार होत होतं. अंजली आता गप्प असणं शिकली होती. पूर्वी ती गप्प होती कारण तिला समजून घ्यायचं होतं. आता ती गप्प होती कारण बोलूनही काही बदलणार नाही हे तिला कळून चुकलं होतं. घराचं तिचं अस्तित्व सवयीसारखं झालं होतं. सकाळी उठते, काम करते, जेवण वाढते, झोपते. कोणी तिला अडवत नव्हतं, पण कोणी तिला पाहतही नव्हतं. आजही ती पहाटे उठली, पण आज तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. आनंद नव्हता, आशा नव्हती, फक्त एक प्रश्न, मी स्वतःला कधी हरवलं? चहा करताना हात थरथरत होता. तिने चुकून साखर जास्त टाकली. सासूबाई म्हणाल्या, आज चहा गोड झालाय. अंजली काहीच बोलली नाही, कारण तिला माहीत होतं, तिच्या मनातला कडूपणा या घरात कुणालाच चाखायचा नव्हता. घरात आवाज होते, टीव्ही, फोन, लोक, पण अंजलीला सगळं दूर वाटत होतं. जसं ती त्या घरात नसून फक्त त्याच्या कडेला उभी आहे. कधी कधी तिला वाटायचं, मी इथे नसते
तरी चालेल का? तो विचार आला की ती घाबरायची. मग स्वतःला समजवायची, अंजली हे बरोबर नाही, तू जास्त विचार करतेस. पण मन ऐकत नव्हतं. आईचा फोन पुन्हा आला. अंजली काय झालंय? आवाज असा का वाटतोय? अंजलीने खोल श्वास घेतला. आई. पहिल्यांदाच तिचा आवाज अडखळला. काय झालं ग? ती काही सेकंद गप्प राहिली. काही नाही असं म्हणायचं होतं, पण तोंडातून निघालं. आई, नवरा असूनही मी एकटी वाटते. फोनच्या त्या टोकाला शांतता पसरली. अंजली. आईचा आवाज थरथरला. आई, मी नंतर बोलते असं म्हणत तिने फोन ठेवला. कारण तिला माहीत होतं, एकदा रडायला सुरुवात केली तर थांबणार नाही. त्या दिवशी संध्याकाळी अंजलीने ठरवलं, आज गप्प बसायचं नाही. सिद्धार्थ घरी आला. जेवण झालं का? तो नेहमीसारखं म्हणाला. नाही. ती म्हणाली, का? तुझ्याशी बोलायचं आहे. तो थोडा गोंधळला. आत्ता? हो, आत्ताच. दोघं समोरासमोर बसले. सिद्धार्थ मोबाईल बाजूला ठेवत म्हणाला, काय झालं? अंजली काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, आपण लग्नानंतर एकदाही निवांत बसलो आहोत का? तो गप्प. माझं काही चुकतंय का? ती पुढे म्हणाली, नाही, तसं नाही. तो पटकन म्हणाला, मग मला इथे एकटं का वाटते? मी तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्यासोबत लग्न केलं, पण तुझ्याकडे माझ्यासाठी वेळच नाही. आपल्या लग्नाला 2 महिने होत आले आहेत. आपण कधी एकमेकांसोबत बाहेर गेलो? कधी एकमेकांना मनसोक्त गप्पा मारल्या? कधी एकमेकांना समजून घेतलं? तो उत्तर देऊ शकला नाही, कारण त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडेही नव्हतं. मी ऑफिसमध्ये खूप बिझी असतो. तो म्हणाला. मला कळतं. अंजली म्हणाली. घरी आईवडील असतात, तेही मला कळतं. ती शांतपणे म्हणाली. मग काय हवंय तुला? त्याने विचारलं. अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं. फक्त तुझा वेळ. सासूबाई बाहेरून ऐकत होत्या. त्या आत आल्या. काय चाललंय? त्यांनी विचारलं. अंजली उभी राहिली. काही नाही, ती म्हणाली. पण त्या काही नाहीमध्ये खूप काही दडलं होतं. सासूबाई म्हणाल्या, अगं, आम्ही काही त्याला अडवत नाही. अंजली पहिल्यांदा थोडी कडू झाली. अडवत नाही, पण वेळही देऊ देत नाहीत. प्रत्येक रविवारी तुम्हाला काही ना काही काम असतं. मी कुठे बाहेर जायचा प्लॅन केला की तुम्ही म्हणता, तुझाच नवरा आहे, तुम्ही कधीही जाऊ शकता. पण आम्ही जायचं कधी हे कोणाला सांगता येत नाही. घरात शांतता पसरली. मी काही जास्त मागत नाही, अंजली म्हणाली. फक्त एवढंच, तो माझा नवरा आहे, पण मला तो मिळत नाही. सासूबाई चकित झाल्या. नवरा तुझाच आहे? त्या नेहमीचं वाक्य म्हणाल्या. अंजलीचा संयम सुटला. हो, पण त्याचा वेळ माझा नाही. कोणी काहीच बोललं नाही. वडील शांत, बहीण गोंधळलेली, सिद्धार्थ अपराधी आणि अंजली पहिल्यांदा हलकी वाटत होती, कारण तिने बोललं होतं. रात्री ती झोपली नाही. सिद्धार्थ शेजारी होता. तो म्हणाला, आपण बोलूया. ती म्हणाली, उद्या. आज तिला स्वतःला ऐकायचं होतं. अंजली खिडकीत उभी होती. बाहेर अंधार होता, पण तिच्या आत पहिल्यांदाच थोडा प्रकाश पडला होता. ती अजूनही निर्णय घेत नव्हती. ती अजूनही निघून जात नव्हती. पण आता ती गप्प नव्हती. आणि हेच घरातल्या सगळ्यांसाठी सगळ्यात धोक्याचं होतं. त्या रात्रीनंतर घरात काहीतरी बदललं होतं. कोणी भांडलेलं नव्हतं, कोणी ओरडलेलं नव्हतं, पण सगळ्यांनाच जाणवत होतं, अंजली आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. ती घरात होती, ती काम करत होती, ती सगळ्यांशी नीट बोलत होती, पण तिच्या डोळ्यात आता एक प्रश्न कायम उभा असायचा. आणि तो प्रश्न या घरातल्या कुणालाच सुखाने झोपू देत नव्हता. आज अंजली नेहमीसारखी पहाटे उठली नाही. ती उशिरा उठली. सासूबाईंनी पाहिलं. काही बोलल्या नाहीत,
स्वयंपाकघरात गेल्यावर अंजलीने नाश्ता बनवला नाही. ती थेट चहा घेऊन हॉलमध्ये बसली. ही गोष्ट छोटी होती, पण घरासाठी खूप मोठी होती. सासूबाईंच्या मनात पहिल्यांदाच एक विचार आला, ही मुलगी बदलतेय का? त्यांना राग आला नाही, त्यांना दुःखही आलं नाही. त्यांना भीती वाटली, कारण अंजलीने काही मागितलं नव्हतं. ती फक्त थांबली होती, आणि थांबणं नेहमीच धोक्याचं असतं. अंजली खोलीत होती, आरशासमोर उभी राहिली. आज पहिल्यांदाच तिला स्वतःची ओळख परत मिळाल्यासारखं वाटलं. ती स्वतःशीच म्हणाली, मी चूक नाही, मी स्वार्थी नाही, मी कोणाचं काही हिरावून घेत नाही. मी फक्त माझा नवरा, थोडा वेळ आणि थोडा आदर मागते. संध्याकाळी सगळे हॉलमध्ये होते. सिद्धार्थ, आई वडील, बहीण. अंजली बाहेर आली. ती शांत होती, पण ठाम होती. मला बोलायचं आहे, ती म्हणाली. कोणी अडवलं नाही. मी इथे भांडायला बसलेली नाही, अंजली म्हणाली. मी इथे दोष द्यायला आलेली नाही, पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. सगळे शांत. तिने सासूबाईंकडे पाहिलं. तुम्ही नेहमी म्हणता नवरा तुझाच आहे, पण मग? अंजलीचा आवाज थरथरला. जर तुम्हाला तुमच्या मुलाला त्याच्या बायकोसोबत शेअर करायचंच नव्हतं, तर त्याचं लग्न केलंतच कशाला? घरात सन्नाटा पसरला. मी काही जास्त मागितलं नाही, अंजली पुढे म्हणाली. मी कधी तुमच्या आड आले नाही, पण प्रत्येक वेळी माझी वेळ, माझी इच्छा, माझं अस्तित्व कधीच पहिलं ठरलं नाही. ती सिद्धार्थकडे वळली. तू वाईट नाहीस, पण तू घाबरट आहेस. आईवडिलांना दुखवू नये म्हणून तू मला दुखवत राहिलास. सिद्धार्थची मान खाली गेली. पहिल्यांदाच तो बोलला. मला वाटलं तू समजून घेशील. अंजली हसली. ते हसू वेदनादायक होतं. हो, मी समजून घेत गेली. इतकी समजूतदार झाले की स्वतःला विसरले. वडील पहिल्यांदा बोलले. अंजली, तुझं म्हणणं चुकीचं नाही, पण घर एकत्र ठेवायचं असतं. अंजली नम्रपणे म्हणाली. घर एकत्र ठेवण्यासाठी बायकोचं तुटणं गरजेचं नसतं बाबा. सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. आम्ही आमचं आयुष्य मुलासाठी घालवलं, त्या म्हणाल्या. अंजली हळूच म्हणाली, आणि मला माझं आयुष्य जगायचं आहे. मी तुमचं स्थान घ्यायला आलेली नाही, पण मला माझं स्थान हवं आहे. अंजली उभी राहिली. आज मी कुठेही जात नाही, पण आजपासून मी गप्प बसणार नाही. माझा नवरा माझ्यासोबत वेळ घालवणार नसेल, ती थांबली, तर मी इथे राहणार नाही. दुसऱ्या दिवशी सिद्धार्थने ऑफिसला सुट्टी घेतली. पहिल्यांदाच तो अंजलीजवळ बसला. आपण बाहेर जाऊया, तो म्हणाला. ती काही क्षण पाहत राहिली. हो, ती म्हणाली, पण कारण म्हणून नाही, हक्क म्हणून. ते दोघे बाहेर पडले. सासूबाई दारात उभ्या होत्या. त्या काही बोलल्या नाहीत, पण त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदाच स्वीकार होता. अंजलीने मागे वळून पाहिलं. ती घर सोडत नव्हती, ती स्वतःला परत घेऊन जात होती. ती मनात म्हणाली, लग्न म्हणजे नात्यांची तोड नाही, पण सीमांची जाणीव असते. आणि बायकोला नवऱ्याचा वेळ मागावा लागू नये, तो तिला मिळायलाच हवा. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर मी अजून एक मराठी कादंबरी नावाचं चॅनल सुरू केलेलं आहे. त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरील ही कथा तुम्हाला खूप आवडतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.